हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहोत ओनियन पराठा। तुम्हाला माहिती की पराठा म्हणलं की झटपट होतो आणि जास्त त्रास नाही, म्हणजे भाजी वेगळी बनवा आणि चपाती वेगळी बनवा। आणि कसं आहे की ओनियन म्हणजे कांदा आणि चपाती, म्हणजे कुठल्याही भाजीत कांदा असला की तुम्हाला माहिती की अगदी पोट भरल्यासारखं वाटतं। तर घरी कांदा असतो, गव्हाचं पीठ असतं, त्यामुळे तुम्ही झटपट हा पराठा बनवू शकता। तर पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। 2 वाटी गव्हाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि तेल, कणकेसाठी, सारणसाठी 2 कांदे बारीक चिरलेले, हिरवी मिरची 1 बारीक चिरलेली, कोथिंबीर 2 चमचे, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा, तेल पराठ्यांसाठी आणि चपातीच्या कणकेसाठी। याप्रमाणे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी मऊ सूत आपल्याला हा पिठाचा गोळा पूर्ण मळून घ्यायचा आहे पराठ्यासाठी। त्यानंतर तुम्हाला आपण हे पीठ अगदी आता 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, किंवा 1 तास चांगलं ठेवा म्हणजे छान मुरेल। 1 तास तरी पीठ ठेवल्यामुळे चांगलं मुरू शकतो। पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि आता 1 तास छान त्याला भिजत ठेवलेला आहे। तर आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण बघूया कांद्याचं सारण। सारणसाठी कांदा घ्यायचा आहे, 2 कांदे बारीक चिरलेले, त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची घ्यायची आहे बारीक चिरलेली, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा। कांद्याबरोबर हे सारण सगळं मिक्स करायचं आहे। आमचूर पावडर जेव्हा तुमच्या पराठ्यात जाते आणि गरम मसाला, त्यामुळे एकदमच स्वादिष्ट होतो आणि कांद्याला हा लगेच चिटकून पण बसतो सगळे गरम मसाले। तुम्हाला पाहिजे तुम्ही यात धना जिरा पावडर पण घालू शकता, लाल तिखट पण घालू शकता, हिरवी मिरची नको असली तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता। हे आपलं कांद्याचं सारण तयार आहे। पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे, 1 तास झालेला आहे। तर पहिला आपण अगदी पिठामध्ये छान सारण भरून घेऊया। छान लाटायचं आहे आणि गरम गरम तेलावर अगदी सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा आपला छान मळून तयार झालेला आहे 1 तासात। त्यानंतर अशी पात तयार करायची आहे पिठाची आणि आपलं सारण पण तयार आहे। सारण घालायचं आहे यात, कांदा कोथिंबीर। तुम्हाला माहिती की कांदा आणि कोथिंबीरमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम आहे आणि आपल्याला आयोडीन जास्त मिळतं। तर तुम्ही कांदा कोथिंबीर आपण रोजच्या जेवणात घालतोच, आणि ते जर गव्हाच्या पिठात घालून पराठ्यासारखं जर खाल्लं तर आणखीन तुम्हाला पौष्टिक पदार्थ मिळेल। अगदी फोलारला आता ह्यातला कांदा बाहेर येईल, तर अगदी पराठ्यातला कांद्याची जागा रिकामी राहील तर घाबरायचं नाही आहे, कारण हे पराठा असेच असतात की तुम्हाला जे काय सारणमध्ये घातलं ते थोडं थोडंसं बाहेर येतं, पण जेव्हा तुम्ही भाजता तेव्हा ते बरोबर छान भाजलं जातं। सगळीकडनं अगदी चपातीसारखं गोल आपल्याला लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर पॅनमध्ये तेल घालायचं आहे 1 चमचा आणि हा पराठा आपल्याला पॅनमध्ये भाजायला ठेवायचा आहे। कलरवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडला छान सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता, तुम्हाला कोरडं वाटत असेल भाजण्यासाठी तर तुम्ही 1-2 चमचे तेल वाढवू शकता। हा झाला ओनियन पराठा तयार। तुम्हाला माहिती की माय इंडियन किचनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी बघायला मिळत आहेत, व्हेज नॉन व्हेज, त्यानंतर स्टार्टर्स आहेत, सूप्स आहेत। त्यामुळे तुम्ही नेहमीच पाहत राहायचं आहे माय इंडियन किचन। तुम्हाला काही अडचणी आल्या तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता। तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए। धन्यवाद।